Okay, friends. Today we discuss in the topic elements of group number 16, 17 and 18. The next article, that is the interhalogen compounds. Okay. Actually, in last video we can discuss about the reactions of group number 16 elements, group number 17 elements and group number 18 elements with halogen. आपल्याला माहिती आहे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स द हॅलोजन हे आपण एका व्हिडिओमध्ये ते क्लिअर केलेलं आहे. आता त्याच्यामध्येच आपण थोडंसं शेवटी बोललो होतो की फेन यू कॅन कन्सिडर द ग्रुप नंबर 17 एलिमेंट्स दॅट आर नथिंग बट द हॅलोजन्स विच कॅन बी अगेन रिॲक्ट्स विथ हॅलोजन्स. देयर इज द फॉर्मेशन ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे तर हॅलोजन मध्ये रिएक्शन करायचे. लक्षात घ्या. आता हॅलोजन मध्ये रिएक्शन केल्यानंतर आपण जाता बोललो होतो की व्हेन यू कॅन कन्सिडर इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम दॅट वन इज नथिंग बट फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन डिक्रीजेस. दॅट वन इज नथिंग बट द फ्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. फाइल इन दिस हॅलोजन्स iodine is a very less electronegative element. And when you can consider if there is the reaction can be carried out between the chlorine fluorine, yeah, you can say bromine fluorine, yeah, iodine fluorine, there is the always formation of a fluorides. म्हणजे थोडक्यात क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीनची रिएक्शन जर फ्लोरीन बरोबर केली तर आपल्याला फ्लोराइड्स मिळणार आहेत. जर का ब्रोमीन आयोडीनची रिएक्शन क्लोरीन बरोबर केली तर आपल्याला क्लोराइड्स मिळणार आहेत आणि आयोडीनची रिएक्शन ब्रोमीन बरोबर केली तर आपल्याला ब्रोमाइड्स मिळणार आहेत. पण इथं आपल्याला इंटर हॅलोजन कंपाऊंड्स मध्ये आयोडाइड्स मिळणार नाहीत. ओके. आता इंटर हॅलोजन कंपाऊंड्स म्हणजे काय? इंटर मीन्स दॅट आर नथिंग बट द टू डिफरंट हॅलोजन्स. When you can consider the fluorine can be reacts with each other, there is the formation of F2 molecule, you know very well. When you can consider there is the chlorine can be reacts with each other, there is the formation of Cl2. Like that one, there is the formation of Br2 and I2 molecule. So these elements, आता इथं जर घेतलं तर फ्लोरीन आणि फ्लोरीन यांच्यामध्ये बॉन्डिंग आहे, क्लोरीन आणि क्लोरीन यांच्यामध्ये बॉन्डिंग आहे. म्हणजे त्या सेम हॅलोजन मध्ये. लक्षात घ्या. म्हणजे याला आपण जनरली असं म्हणू शकतो, हा शब्द लक्षात येतोय का बघा, दॅट आर कॉल्ड एज द इंट्रा हॅलोजन कंपाऊंड. हा शब्द आपल्याकडे नाहीये. इंट्रा मीन्स विद इन द सेम. लक्षात आलं. म्हणजे क्लोरीन झालं, सेम आलं ना. पण जर क्लोरीन आणि फ्लोरीनची रिएक्शन केली तर ऍट दॅट टाइम देयर इज द फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मोनोफ्लोराइड ClF. म्हणजे जर क्लोरीन मोनोफ्लोराइड तयार होतंय तर याचा अर्थ क्लोरीन आणि फ्लोरीन हे दोन वेगवेगळे हॅलोजन्स आहेत. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द टू डिफरंट हॅलोजन्स कंबाइन्स विथ इच अदर ऍट दॅट टाइम द कंपाऊंड्स कॅन बी फॉर्म. दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड एज द इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. ओके. म्हणजे इंट्रा हॅलोजन म्हटलं तर हे बघा हे येतील बाळांनो, आणि इंटर हॅलोजन म्हटलं तर ही कंपाऊंड्स येणार आहेत. इंट्रा आणि इंटर हे आपल्याला माहिती आहे. थोडक्यात काय तर आपल्याला दोन वर्ड्स याच्या अगोदर गेलेले आहेत, दॅट आर नथिंग बट द इंट्रामोलिक्युलर आणि इंटरमोलिक्युलर. थर्मोडायनामिक्स मध्ये झाले. ओके. आता आपण इकडे घेऊया. When you can consider the interhalogen compounds can be formed if you can consider the chlorine, bromine and iodine which can be formed fluorides, क्लोराइड्स, ब्रोमाइड्स अँड आयोडाइड्स असं आपण घेतलंय. आता इथं फ्लोरीन का घेतला नाही तर फ्लोरीन आणि फ्लोरीन याच्यामध्ये आपल्याला F2 मिळणार आहे. म्हणजे तिथं इंटर हॅलोजन कंपाऊंड तयार होणार नाही. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, एमसीक्यू साठी मी काय बोलतोय, एक सेंटेन्स खूप महत्वाचा आहे. इन हॅलोजन्स, बघा मी काय म्हणतो, इन हॅलोजन्स फ्लोरीन does not form, what I say, fluorine does not form interhalogen compounds with itself. फ्लोरीन बरोबर इंटर हॅलोजन कंपाऊंड तयार करणार नाही. कारण का? त्याच्यापेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण नाही. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन कॅन बी फॉर्म्स द इंटर हॅलोजन कंपाऊंड्स विथ फ्लोरीन. लक्षात घ्या. पण फ्लोरीन स्वतःहून फक्त फ्लोरीन बरोबर म्हणजे विद इन द सेम, लक्षात आलं, इंटर हॅलोजन कंपाऊंड घेणार नाही, तयार करणार नाही. म्हणून इथं आपण एलिमेंट मध्ये फ्लोरीन लिहिला नाही. नंबर नेक्स्ट वन, आणखीन एक सेंटेन्स. इन इंटर हॅलोजन कंपाऊंड्स फ्लोराइड्स कॅन बी फॉर्म, chlorides can be formed, bromides can be formed, but iodide does not form. आयोडाइड्स कधीच तयार होणार नाहीत, कारण आयोडीन हा सगळ्यात लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्यामुळं तुम्ही जर इतर रिएक्शन केली ब्रोमीन बरोबर तर तुम्हाला ब्रोमाइड मिळणार, कारण ब्रोमीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन दॅट ऑफ द आयोडीन. दॅट इज नथिंग बट इन हॅलोजन्स, व्हॉट आय से, इन इंटर हॅलोजन कंपाऊंड्स, इन इंटर हॅलोजन कंपाऊंड्स
आयोडीन ऑलवेज शोज पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. इथं जर तुम्ही कुठे गेला तरी आयोडीन तुम्हाला पॉझिटिव्ह दाखवेल, आयोडाइड्स मिळणार नाहीत. म्हणून आपण इथं डॅश दिलेले आहेत की कोणतंही आयोडाइड आपल्याला मिळणार नाही. 2 सेंटेन्स लक्षात ठेवा. ओके, आता नंबर नेक्स्ट वन. जर क्लोरीन आणि फ्लोरीनची रिएक्शन केली तर आपल्याला त्या क्लोरीनची फ्लोराइड्स मिळतील. विच आर दॅट वन? क्लोरीन मोनोफ्लोराइड, क्लोरीन ट्रायफ्लोराइड ClF3, क्लोरीन pentafluoride ClF5. If the bromine and fluorine can be reacts with each other, there is a formation of bromine monofluoride, ब्रोमीन ट्रायफ्लोराइड, ब्रोमीन पेंटाफ्लोराइड. नावं आपल्याला दिलेली आहेत पुस्तकामध्ये, त्याप्रमाणे शिकायचे, काहीच अवघड नाही बाळांनो. आयोडीन कॅन बी रिॲक्ट विथ फ्लोरीन, देर इज द फॉर्मेशन ऑफ आयोडीन मोनोफ्लोराइड, आयोडीन ट्रायफ्लोराइड, आयोडीन पेंटाफ्लोराइड, आयोडीन हेप्टाफ्लोराइड. लक्ष देताय का बघा. आणि आपण याच्या अगोदर आता समजून चला, मला जर का समजा BRF तयार करायचंय, ओके, दॅट वन इज नथिंग बट वी कॅन वॉन्ट टू प्रिपेअर द ब्रोमीन मोनोफ्लोराइड. रिएक्शन कोणामध्ये करणार? तर दॅट वन इज नथिंग बट द Br2 प्लस F2. मग आता आपल्याला जर का हे 2 पाहिजेत, इकडे 2 आहेत, तर इथं ट्वाइस घ्या, संपलं काम. म्हणजे when you can want to prepare the interhalogen compound, the preparation method is nothing but the 2 different halogen can be combined with each other, there is the formation of interhalogen compounds. लक्ष देताय का बघा. प्रिपरेशन मेथड मध्ये आपण आणखीन क्लिअर करूया. नंबर नेक्स्ट वन. when you can consider the chlorine can be reacts with chlorine, no formation of interhalogen, कारण का Cl2 होईल, त्यामुळे डॅश दिलाय. क्लोरीन यू कॅन से ब्रोमीन कॅन बी रिॲक्ट विथ क्लोरीन. आता ब्रोमीन आणि क्लोरीनची रिएक्शन केली तर ब्रोमीन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह कॅरेक्टर दाखवेल. क्लोरीन निगेटिव्ह, क्लोराइड मिळेल, म्हणून इथं तुम्हाला ब्रोमीन मोनोक्लोराइड मिळालं. किंवा ब्रोमीन ट्रायक्लोराइड पण लिहा, काही प्रॉब्लेम नाही, मी काय सगळं लिहित बसलेलो नाहीये. समजून चला. आयोडीन आणि क्लोरीन घेतलं, आयोडीन आणि क्लोरीन ऑलवेज फॉर्मेशन ऑफ क्लोराइड, बरोबर आहे. दॅट इज नथिंग बट द आयोडीन मोनोक्लोराइड, आयोडीन ट्रायक्लोराइड, लाईक दॅट वन. सपोज फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ ब्रोमाइड्स, आता फ्लोरीन आणि ब्रोमीन घेतलं तर फ्लोराइडच मिळेल आपल्याला, लक्षात घ्या. ब्रोमाइड मिळणार नाही. क्लोरीन आणि ब्रोमीन घेतलं, क्लोराइड मिळेल, इथं ब्रोमाइड मिळणार नाही. मग ब्रोमाइड फक्त कोण देणार आहे? आयोडीन देणार आहे. म्हणजे हे एमसीक्यू आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे असाही एमसीक्यू करू शकतो ना आपण. इन हॅलोजन्स, what I say, in halogens bromide can be formed by only, लक्षात घ्या, तर कोण येणार आहे? आयोडीन, बरोबर आहे. म्हणजे इथं तुम्हाला आयोडीन मोनोब्रोमाइड मिळालं आणि बाकीचे आयोडाइड्स आपल्याला मिळणार नाहीयेत. सो दीज आर कॉल्ड ॲज interhalogen compounds. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता these interhalogen compounds can be classified into 4 types. Which are that one? Number first one is nothing but the X dash. Second one is nothing but the X-3. लक्षात येतंय का बघा. नंबर नेक्स्ट वन इज द X-5 आणि इकडं X-7. आता याचा अर्थ काय आहे तर एकदम सिंपल आहे. X is nothing but the one halogen, while the X dash is nothing but the another halogen. What I say, that one is nothing but the X. It is a, what I say, गेल्या वेळेला आपण बोललेलो आहे, इट इज नथिंग बट लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह हॅलोजन. लक्षात येतंय का बघा. जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे का नाही, म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, तो तुम्ही एक्स न दाखवायचा. लक्षात आलं. आणि व्हॉट इज द एक्स डॅश? द एक्स डॅश इज नथिंग बट द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह हॅलोजन, म्हणजे ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे तो तुम्हाला एक्स डॅश म्हणून दाखवायचा आहे. म्हणजे थोडक्यात आता मी असं म्हटलं, समजा मी काय केलं, ब्रोमीन आणि फ्लोरीनची रिएक्शन घेतली, तर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? ब्रोमीन, म्हणजे हा एक्स आला, आणि मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? फ्लोरीन, हा एक्स डॅश आला. म्हणजे जर मी आता इथं समजून चला, फॉर एक्झाम्पल आहे बघा, एक्स डॅश हा टाईप आला, म्हणजे एकच हॅलोजन, दोन्ही पण एकच आहेत. म्हणजे एक्स डॅश मध्ये काय लिहू शकतो आपण? तर क्लोरीन मोनोफ्लोराइड, यू कॅन से ब्रोमीन मोनोफ्लोराइड, या यू कॅन से आयोडीन मोनोक्लोराइड, लाईक दॅट वन. एक्स डॅश एकच आहे ना बाळांनो, लक्षात येतंय का बघा. X-3 म्हणजे आता इथं मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याचे 3 येणार, म्हणजे कोण येईल? तर दॅट इज नथिंग बट द ClF3, लाईक दॅट वन. लक्षात येतंय का बघा. यू कॅन राईट हिअर ICl3, लाईक दॅट वन, या यू कॅन से BrF3, ICF3, लाईक दॅट वन. म्हणजे X-3 या टाइप मध्ये आलं. ओके, थोडक्यात काय तर इथं काय असणार आहे? क्लोरीन सेंटरला असणार, त्याच्या बाजूला 3 फ्लोरीन असणार आहेत. लक्षात घ्या.
इथं X5 घेतलं, मध्ये एक समजून चला असणार हॅलोजन, त्याच्या बाजूला 5 दुसरे असणार आहेत मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजे कोणतंही एक्झाम्पल, सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन राईट हिअर ब्रोमिन पेंटाफ्लोराइड, आयोडीन पेंटाफ्लोराइड या क्लोरीन पेंटाफ्लोराइड लाईक दॅट वन. सपोज X7 म्हणजे मध्ये एक हॅलोजन मोर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह बाजूला 7 असणार. कोणतं एक्झाम्पल सगळ्यात चांगला आहे तर इट इज नथिंग बट द आयोडीन हेप्टाफ्लोराइड. म्हणजे हे जे टाइप्स आहेत का ना, हे टाइप्स पण आपल्याला माहिती असले पाहिजेत. लक्षात येत आहे. सो व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर दॅट वन इज नथिंग बट, तुम्हाला जर विचारलं तर व्हॉट इज द डेफिनिशन ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड, डिफाइन इंटर हॅलोजन कंपाऊंड असं पण येईल. त्याची डेफिनिशन लक्षात घ्या बाळांनो. व्हेन टू डिफरंट हॅलोजन्स combines with each other, the compounds can be formed that are called as the interhalogen compounds, which can be having the types like in this way. इथपर्यंत आयडिया क्लिअर. त्याची एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. आता याच इंटरहॅलोजन कंपाऊंडशी रिलेटेड जरा आता थोडंसं लक्षात घ्या. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. तर साधं आणि सिंपल आहे. एक 2-3 प्रॉपर्टीज आपल्या माहितीसाठी असाव्यात. Number first one, that one is nothing but in this interhalogen compounds, what I say, that compounds always contains even number of atoms. मी काय म्हटलं लक्षात घ्या, even number of atoms म्हणजे काय. आता समजून चला, ClF आहे, हा एक 2 आहेत. ClF3 हा एक आहे, हे 3 आहेत, 4. ClF5 हा एक, हे 5, 6. F7 हा एक, हे 7, 8. म्हणजे when you can consider in case of this one you can say in another way, that is the in interhalogen compound X can be having the odd number, okay, while the X dash can be also having the odd number of atoms. मी काय म्हटलं लक्षात घ्या. आणि दोघांचं ऑड घेतलं तर साहजिकच त्यांचं इवन येणार आहे. म्हणजे तुम्ही हेच वेगळ्या पद्धतीने पण मांडू शकता. हा पहिला पॉइंट आला. ओके. नंबर नेक्स्ट वन, व्हेन यू कॅन कन्सिडर इन इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. एक एक पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे, तेवढाच आपण घेऊया. समजा हा X आहे आणि इकडं X डॅश घेतोय, पण X डॅशची नंबर ऑफ ऍटम्स जे आपण घेतले ते काय झाले, वाढलेले आहेत. म्हणजे इथं जर X डॅश घेतलं तर इट इज इक्वल टू 1, इन दिस वन it is equal to 3, in this one it is equal to 5, while in this one it is equal to 7. This number it is called as the n. असं आपण म्हणूया. थोडंसं लक्षात घ्या, n. आता जर का आपण असं केलं की when you can take the ratio of the radius of x, बघा मी काय म्हणतोय, म्हणजे atomic radius of x divided by the radius of x dash, ह्या दोघांचा रेशो घेतला. मग x डॅश उदाहरणार्थ IF या दोघांचा, इकडं IF3 3 फ्लोरीन येतील, IF5 IF7 असं जर घेतलं तर इकडं n ची संख्या वाढणार आहे बाळांनो. लक्षात घ्या. आणि जेवढी n ची संख्या वाढते म्हणजेच काय तर सेंटरला 1 असणार आहे, त्याच्या बाजूला दुसरा x डॅश 1 आला. सेकंड कंडिशन मध्ये सेंटरला x एकच आहे, त्याच्या बाजूला x डॅश 3 आले. तिसऱ्या कंडिशन मध्ये सेंटरला x एकच आहे, त्याच्या बाजूला 5 आले. आणि लास्ट कंडिशन मध्ये x एकच आहे पण त्याच्या बाजूला 7 आले. ही जी नंबर वाढतोय ना कुठला x डॅशचा, हा जसा नंबर वाढेल का नाही तसे ते लांब लांब जाणार आहेत आणि तो रेशो जो रेडियस रेशो आहे का नाही तो वाढत जातो. म्हणजे when you can consider in one sentence as the number of X dash atoms increases in interhalogen compounds, at that time the ratio of radius या radius ratio is also increases. हे एक जरा थोडंसं आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके. आणि लास्ट वन, the when you can consider all these, that is the properties, all these interhalogen compounds are diamagnetic in nature. लक्षात घ्या. You know very well what is the diamagnetism. फिजिक्स मध्ये पण झाले बाळांनो. When you can consider the all electrons are paired electrons, that is the diamagnetism. If there is a presence of at least one unpaired electron, at that time it can be shows paramagnetism. बरोबर आहे. म्हणजे इथं जर आपण घेतलं तर सगळ्यांच्या मध्ये काय आहे, डायमॅग्नेटिक, कारण का सगळ्यांच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर काय आहेत, ऑलरेडी पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे ऑल दीज इंटरहॅलोजन कंपाऊंड्स कॅन बी डायमॅग्नेटिक इन नेचर. इथपर्यंत आयडिया क्लिअर. नंबर नेक्स्ट वन, सीईटीच्या दृष्टीने आणखीन एक लक्षात घ्या, पुस्तकामध्ये आपल्याला बाळांनो दिलेलं आहे. When you can consider the iodine monochloride ICl,
हे जे आपल्याला दिलेलं आहे, लक्षात घ्या, इथं तुम्हाला पेज नंबर पण माहिती आहे 157 वर आपल्याला दिलेला आहे. आयोडीन मोनोक्लोराइड, it is a interhalogen compound and that one is called as which solution. हा शब्द लक्षात ठेवा बाळांनो, which solution. Yeah, it is called as the which reagents also, and it can be used for the determination of iodine value in oil. म्हणजे ऑइल मधली जी आयोडीन व्हॅल्यू आहे ती आपल्याला डिटरमाइन करायला आपल्याला विच सोल्युशन लागतं की ज्याचा फॉर्म्युला काय, आयोडीन मोनोक्लोराइड. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे पॉइंट्स आहेत ना, असे पॉइंट्स काढून ठेवा. आणखीन एक गोष्ट क्लिअर करता येईल, काही अवघड नाहीये इंटरहॅलोजन कंपाऊंड मध्ये. याच्यामध्ये जर तुम्ही गेला, समजून चला या टाइप मध्ये, लक्षात येतंय का बघा, ही एक्झाम्पल दिलेले आहे तुम्हाला, एक्झाम्पल पुढे दिलेले आहेत. या टाइप मध्ये जर एक्स ची तुम्ही जर ऑक्सिडेशन घेतली, ऑक्सिडेशन स्टेट घेतली, ओके, इन दिस वन एक्स एक्स डॅश, द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एक्स इज द +1. इथं गेला ऑक्सिडेशन स्टेट इज +3, इथं ऑक्सिडेशन स्टेट इज +5. आय थिंक सो सांगायची काही गरज नाही, एकदम सोपं आहे. अँड इन दिस वन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयोडीन IF7 इट इज द +7. म्हणजे when you can consider here there is the different types of interhalogen compounds. आपण त्याच्या प्रॉपर्टीज घेतल्या. आता त्याच्यानंतर त्याच्या आपल्याला जर समजून चला प्रिपरेशन मेथड घ्यायचे आहेत, तर व्हॉट आर द प्रिपरेशन मेथड फॉर इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. आपल्याला एकदम सोप्या मेथड्स आहेत, कुठलंही घ्या, एक लक्षात घ्या, that are the interhalogen compounds can be formed from two different halogens. आता समजून चला, मला जर आयोडीन हेप्टाफ्लोराइड तयार करायचा आहे IF7, बरोबर, काय अवघड आहे रे, कुणामध्ये रिएक्शन करणार, तर रिएक्शन बिटवीन आयोडीन अँड फ्लोरीन, आणि बॅलन्स करा ना बाळांनो. इकडे 2 आयोडीन आहेत, इकडे ट्वाइस म्हणा, इथं 7 2 जा 14, म्हणजे इथं आलं 7, झाली ना इंटरहॅलोजन कंपाऊंडची रिएक्शन. समजून चला फॉर एक्झाम्पल मला क्लोरीन ट्रायफ्लोराइड तयार करायचं आहे, काय अवघड आहे, द रिएक्शन बिटवीन क्लोरीन, आपण रिएक्शन लिहिताना त्याच्या मोलिक्युलर फॉर्म मध्ये लिहितो Cl2+ F2 फ्लोराइड आहे. आता इथं 2 आहेत, म्हणजे इथं ट्वाइस, इथं 6 झाले, इथं थ्राइस येईल. So these are nothing but the methods for the preparation of interhalogen compounds. Okay, along with this one there is the another method, that one is nothing but एक रिएक्शन आपल्याला दिलेले आहे की halogen combines with interhalogen compound. If the halogen can be combined with interhalogen compound, so त्या म्हणजे इथं इंटरहॅलोजन ऑलरेडी आहे, त्याची रिएक्शन हॅलोजन बरोबर केली तरी देखील आपल्याला नवीन इंटरहॅलोजन कंपाऊंड मिळतं. सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन कन्सिडर देयर इज द फॉर्मेशन देयर इज द रिएक्शन बिटवीन ब्रोमीन अँड ब्रोमीन ट्रायफ्लोराइड. ॲट दॅट टाइम देयर इज द फॉर्मेशन ऑफ ब्रोमीन मोनोफ्लोराइड. आता मग ही रिएक्शन तुम्हाला काय करायला लागेल बाळांनो, बॅलन्स करायला लागेल. आता एक लक्षात घ्या, इथं 1 आहे, इकडं मात्र 3 आहे. मग आपण असं करूया, इथं ट्वाइस करूया, इथं ट्वाइस केलं तर 2 आणि 2 किती झाले, 4. तर इथं जर 4 केलं तर फ्लोरीन 4 होत नाहीत, फ्लोरीन 6 झाले. म्हणजे हे रिएक्शन बॅलन्स करताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे, लक्षात घ्या. मी मुद्दामून जरा थोडंसं तसं घेतोय की चुकलं तरी चालेल. आता मग तुम्ही म्हणाले इथं 6 झाले, तर मी इथं काय करतो, 6 करतो. आता इथं 6 केलं, फ्लोरीन बॅलन्स झाले, पण इथं ब्रोमीन किती आले, 2 आणि 2 4 आले. मग काय करता येईल, इकडं जर 4 केले तर 4 आणि 2 6, रिएक्शन आपली बॅलन्स होते. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला रिएक्शन काय करता आली पाहिजे, बॅलन्स करता आली पाहिजे. लक्षात येतंय का बघा बाळांनो. ओके, सो दॅट वन इज नथिंग बट देयर इज द फॉर्मेशन ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड, प्रिपरेशन ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड. आता केमिकल रिएक्शन्स, chemical reactions of interhalogen compounds, या you can say the chemical properties of interhalogen compound. काही अवघड नाही, एकच वाक्य सांगतो, नंबर फर्स्ट वन, and that one is nothing but when you can consider here the hydrolysis of interhalogen compound. At that time hydrolysis घेतलं तर there is the formation of oxo acid of इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ एक रिएक्शन आपल्याला दिलेली आहे तेवढीच आपण घेऊया. समजून चला फॉर एक्झाम्पल आपण ब्रोमीन मोनोक्लोराइड घेतलं प्लस वॉटर घेतलं. पुस्तकातल्या रिएक्शन रिफर करा, काही प्रॉब्लेम नाहीये, आणि त्याच्याशी रिलेटेड मग दुसऱ्या घ्या. आपल्याला काय मिळतं तर पुस्तकात दिलंय आपल्याला HOBr प्लस HCl. बघा लक्षात घ्या. आता याच्यामधला एक H, याच्यामधला Cl, HCl गेला, इकडचा एक H हा O आणि हा Br HOBr. याचं नाव काय येईल रे मला सांगा, HOBr म्हणजे काय येणार आहे,
तर आठवतंय का बघा, ऑक्झो ऍसिड्स ऑफ क्लोरीन घेतलं आपण, एक पहिलं घेतलं होतं, आणि दॅट वन इज नथिंग बट द ClOH. आठवतंय का? इट इज कॉल्ड ॲज हायपोक्लोरस ऍसिड, ClOH. तसं हे BrOH आहे ना, फक्त मागं पुढे लिहिलंय. म्हणजे याचं नाव बाळांनो काय येणार? इट इज नथिंग बट द हायपोब्रोमस ऍसिड, अँड धिस वन इज नथिंग बट द ऑक्झो ऍसिड. ऑक्झो ऍसिड्स ऑफ क्लोरीन आपण 4 घेतलेले आहेत बाळांनो, हायपोक्लोरस, क्लोरस, क्लोरिक अँड परक्लोरिक ऍसिड. आठवतंय का बघा? तसं हायपोब्रोमस, ब्रोमस असं येईल. आलं लक्षात? आपलं HOBr घेतलं किंवा BrOH घ्या, that one is called as the hypobromous acid. इथपर्यंत आयडिया क्लिअर? सो दिस इज द वन रिएक्शन या केमिकल रिएक्शन ऑफ दिस इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. आणखीन एक महत्वाची रिएक्शन आपल्याला दिलेली आहे. सपोज फॉर एक्झाम्पल दॅट वन इज नथिंग बट द ब्रोमीन मोनोफ्लोराइड विच कॅन बी गिव्स. लक्षात घ्या, देयर इज द फॉर्मेशन ऑफ Br2 प्लस BrF3. दॅट वन इज नथिंग बट द ब्रोमीन प्लस ब्रोमीन ट्रायफ्लोराइड. अशी एक रिएक्शन आपल्याला दिलेली आहे. ओके, आता पुस्तकामध्ये रिएक्शन अशी दिली, पण रिएक्शन बॅलन्स पाहिजे. कधी लक्षात घ्या, ही रिएक्शन आपल्याला बॅलन्स पाहिजे बाळांनो. आता कसं करायचं? इथं 3 आहेत आणि इथं 1 आहे, म्हणून इथं तुम्ही 3 करणार. म्हणजे इथं जर थ्राईस केलं तर हे 2 आणि 1 3, रिएक्शन आपली काय झाली? बॅलन्स झाली. आपल्या पुस्तकामध्ये तिथं थ्राईस लिहायचं राहिलेलं आहे, हे थ्राईस लिहायचं राहिलंय, तेवढं जरा दुरुस्त करा. ओके, म्हणजे ब्रोमीन मोनोफ्लोराइड विच कॅन बी कन्वर्टेड टू ब्रोमीन प्लस ब्रोमीन ट्रायफ्लोराइड, अँड धिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज अ डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. डिसप्रपोर्शनेशन म्हणजे काय? तर माझ्या माहितीप्रमाणे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही कॅनिझॉरस रिएक्शन शिकलाय बाळांनो. आठवतंय का बघा? कॅनिझॉरस रिएक्शन मध्ये जर का आठवत असेल, अल्फा हायड्रोजन जर का नसेल, ॲब्सेंट असेल, तर दॅट गिव्हन अल्डिहाइड, फॉर एक्झाम्पल फॉर्माल्डिहाइड्स आहे किंवा बेन्झाल्डेहाइड. बरोबर आहे? मी ती रिएक्शन घेत बसत नाही मी इथं ऑर्गॅनिकची, पण फॉर्माल्डिहाइडच स्वतःच ऑक्सिडेशन आणि स्वतःच काय करतो? रिडक्शन. म्हणजे when you can consider in a given reaction, in that same reaction, if the same element undergoes oxidation as well as reduction, at that time that reaction is called as the disproportionation reaction. आणि म्हणून कॅनिझॉरस रिएक्शन इज ऑल्सो कॉल्ड एज द डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. ओके, आता इथं बघा, हा BrF आहे, म्हणजे ब्रोमीन फ्लोराइड आहे. साहजिकच याच्यामधला फ्लोरीन -1 आहे, तर ब्रोमीन +1 आहे. म्हणजे इथल्या ब्रोमीनची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. लक्षात आलं? इथं जर घेतला तर तो मोलिक्यूल आहे, म्हणजे इथं ब्रोमीनची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. इथं BrF3 आहे, म्हणजे इथं 3 मायनस झाले, बॅलन्सिंगला ब्रोमीन तुम्हाला +3 लागेल. जर तुम्ही +1 चा 0 घेतला तर बाळांनो इथं त्याचं झालं रिडक्शन, डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, आणि +1 चा +3 घेतला तर त्याचं झालं ऑक्सिडेशन. म्हणजे विदिन द सेम रिएक्शन दिस ब्रोमीन अंडरगोज ऑक्सिडेशन ॲज वेल ॲज रिडक्शन. ॲट दॅट टाइम दॅट रिएक्शन इज कॉल्ड ॲज द डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. ती एक आपल्याला माहिती असली पाहिजे. ओके, अँड अलॉंग विथ दिस वन व्हेन यू कॅन कन्सिडर दॅट इंटरहॅलोजन कंपाऊंड्स विच कॅन बी युज्ड ॲज फ्लोरिनेटिंग एजंट्स. युजेस मध्ये दिलेलं आहे, तेवढे वाचून काढा, त्याच्यामध्ये जास्त वेळ नाही घालवत. इंटरहॅलोजन कंपाऊंड्स काय करतात? विच कॅन बी युज्ड ॲज फ्लोरिनेटिंग एजंट्स, म्हणजे फ्लोरिनेशन करण्यासाठी, म्हणजे दुसऱ्याला फ्लोरिन देण्यासाठी इंटरहॅलोजन कंपाऊंड्स वापरले जातात. त्याच्यामध्ये एक रिएक्शन आपल्याला आणखीन एक महत्वाची दिलेली आहे. कोणती? तर दॅट वन इज नथिंग बट फेन द इथिलीन विच कॅन बी रिॲक्ट्स विथ आयोडीन मोनोक्लोराइड. ही स्पेसिफिक रिएक्शन आहे, लक्षात घ्या. इथं ICLच वापरायचं, दुसरं कोणीही वापरायचं नाही. अँड ऍडिशन ऑफ दिस आयोडीन मोनोक्लोराइड इनटू दिस वन, ऍट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हियर? देयर इज द फॉर्मेशन ऑफ CH2, याला आयोडीन दिला, पुढे CH2, त्याला क्लोरीन दिला, म्हणजे हे कंपाऊंड तयार होईल. ही रिएक्शन जरा थोडीशी बघून ठेवा. ओके, सो धिस वन इट इज नथिंग बट द इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. ओके, आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय घ्यायचं आहे? तर सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे, अगदी थोडक्यामध्ये बाळांनो घेतो, अँड दॅट वन इज नथिंग बट द हायब्रिडायझेशन अँड द जॉमेट्री ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. ओके, हायब्रिडायझेशन अँड जॉमेट्री. लक्षात घ्या. आता एका वाक्यात सांगतो मी, इन जनरल बोलतो, नंतर पुस्तकाचा रेफरन्स घेतो. आपल्याकडे 4 टाईपची इंटरहॅलोजन कंपाऊंड्स आहेत. X X', X X'5 आणि X X'7 अशी 4 कंपाऊंड्स आहेत.
त्याची एक्झाम्पल्स पण आपल्याला माहिती आहे. दॅट इज द क्लोरीन मोनोफ्लोराईड. समजून चला याचं एक एक घेतो मी. क्लोरीन दॅट इज द ट्रायफ्लोराईड. इकडं गेला सपोज फॉर एक्झाम्पल ब्रोमीन पेंटाफ्लोराईड. फॉर एक्झाम्पल फ्लोरीन घेतलं का तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि हेप्टामध्ये एकच आहे हे आयोडीन हेप्टाफ्लोराईड. हे स्टेबल आहे लक्षात घ्या. ओके, म्हणजे याप्रमाणे आपल्याला आता हायब्रिडायझेशन घ्यायचं आहे. सी फर्स्ट वन. इथं जर हा पण एक आहे आणि हा पण एक आहे तर हायब्रिडायझेशन येत नाही, ओव्हरलॅपिंग येतं. त्यामुळं या टाईपमध्ये कुठल्याही ह्याचं हायब्रिडायझेशन नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर इन दिस मोनोहलाइड्स, लक्षात येते का बघा, एक्स एक्स डॅश नो एनी वन टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. मग आपल्याला हायब्रिडायझेशन हे बघा या तिन्हीमध्ये घ्यायचं आहे. ओके, आता एक्स एक्स डॅश 3 क्लोरीन मोनोफ्लोराईड आहे. क्लोरीन घेतलं ऍटॉमिक नंबर 17, लक्षात आलं. आता ऍटॉमिक नंबर 17 असेल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन निऑन. इकडे आपल्याला माहिती आहे 3s2 3p5 अँड 3d0. लक्षात येत आहे का बघा बाळांनो. ओके, आता मी काय करतो एका वाक्यात सांगतो. मी इन जनरल घेतोय, नंतर मी एक्झाम्पलकडे येतो. समजून चला मी एक्स असं घेतलं एक्स, तर इथं कोणतरी येईल काय असेल तो, समजा इथं ब्रोमीन असता तर इकडं मग आर्गॉन आला असता. लक्षात येतंय का बघा, क्लोरीन आहे निऑन आहे. हे 3s2 3p5 याला मी लिहिताना लिहितो NS2. N इज नथिंग बट द थर्ड एनर्जी लेवल इन केस ऑफ क्लोरीन. N इज इक्वल टू 4 इन ब्रोमीन. N इज इक्वल टू 5 इन आयोडीन. NS2 NP5 आणि ND0 असं घेतलं. इथं N-1 नाही, आपण थर्ड एनर्जी लेवल मधलं डी ऑर्बिटल घेतले. लक्षात घ्या, त्याच एनर्जी लेवल मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवा. आता मी इथं 2 इलेक्ट्रॉन्स घेतले कारण मी तिघांचं एकत्र बोलणार आहे म्हणून बाळांनो. नाहीतर मला इथं ब्रोमीनचं आयोडीनचं वेगळं घ्यावं लागेल, काय अवघड नाही, पण ते पण घेऊ आपण. NP5 म्हणजे इथं काय होणार आहे PX PY PZ. एक पॉइंट क्लिअर झाला ना, संपलं. ND0 आपल्याला माहिती आहे इन डी देर आर द 5 ऑर्बिटल्स, बरोबर. आता NS2 2 झालं, NP5 1 2 3. आता इकडं पेरिंग झालं, हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. इकडे एक पण नाहीये. आता जरा थोडंसं क्लिअर करा, ClF ला काही हायब्रिडायझेशनची गरज नाही. हे ऑर्बिटल इकडचं त्याचं P आणि फ्लोरीनचं PP ओव्हरलॅपिंग होऊन जाईल, आपलं सिग्मा बॉन्ड तयार होईल फेस टू फेस. लक्षात येतंय का बघा, म्हणजे इथं आपल्याला ऍक्सेल ओव्हरलॅपिंग आलं, त्यामुळे इथं हायब्रिडायझेशनची गरज नाही. पण इथं जर गेला तुम्ही ClF3 किती फ्लोरीन आहेत 3 आहेत, क्लोरीन एकच आहे. म्हणजे आपण जे घेतोय ते हे एक्स साठी घेतोय. आता लक्षात आलं का बघा, एक्स डॅश 3 आहेत म्हणजे याच्याकडं 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजे 3. आपल्याकडे तर एकच आहे पण पुढे चान्स आहे ना, म्हणजे इथून हा इलेक्ट्रॉन जर मी उचलला आणि पुढे दिला, आता डोक्यात आलं का बघा बाळांनो, तर मग 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहिले. म्हणजे ह्या सगळ्यांचं जर हायब्रिडायझेशन झालं तर हा हायब्रिडायझेशनचा कोणता टाईप येईल, तर इथं आलं S. P चे किती, तर इकडं आले 3 आणि इकडं आलं D. म्हणजे इन एक्स एक्स डॅश 3, लक्षात येतंय का बघा, इन एक्स एक्स डॅश 3 व्हॉट आय से दॅट एक्स इज नथिंग बट द क्लोरीन. या एक्झाम्पल मध्ये अंडरगोज विच हायब्रिडायझेशन, sp3d टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. तुम्हाला हे जर का डोक्यात आलं, मग ClF3 असू द्यात, BrF3 असू द्यात, ICl3 असू द्यात, IF3 असू द्यात, कुठलंही घ्या, या टाईपचं आहे तर हायब्रिडायझेशन काय येणार आहे, sp3d टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. पण त्याच्यामध्ये 2 लोन पेअर आहेत. म्हणजे इथं समजून चला, तर मी क्लोरीन घेतला, त्याला हे 3 फ्लोरीन जोडणार, बरोबर. हा इकडं एक फ्लोरीन, हा इकडं एक फ्लोरीन, हा इकडं एक फ्लोरीन आणि त्याच्या डोक्यावर अशा 2 लोन पेअर आहेत बाळांनो. अँड अकॉर्डिंग टू व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी VSEPR गेल्या वर्षी केमिकल बॉन्डिंग मध्ये झालेला आहे. रिपल्शन बिटवीन लोन पेअर इज ग्रेटर अँड देअरफॉर दिस 2 बॉन्ड पेअर विच कॅन बी कम क्लोज विथ इच अदर. आणि म्हणून हा जो बॉन्ड अँगल आहे का नाही, हा थोडा कमी होतो. इट इज ऍट अबाउट 87.5 डिग्री. लक्षात घ्या, लक्षात राहिला तर ठेवा. पण सगळ्यात महत्वाचं ही जी जॉमेट्री आहे, दॅट जॉमेट्री इज कॉल्ड ॲज बेंट टी शेप्ड जॉमेट्री. बेंट टी शेप्ड जॉमेट्री. लक्षात येतंय का बघा, बेंट टी शेप्ड जॉमेट्री म्हणजे
टाटासाठी आपण घेतो पण थोडासा असा असतो. म्हणजे ऍक्च्युली ही जॉमेट्री अशी पाहिजे होती, फ्लोरीन क्लोरीन फ्लोरीन आणि हा फ्लोरीन, लक्षात आलं. पण या लोन पेअरमुळं हे दोघं थोडेसे खाली आले आणि म्हणून हा जो टी आहे हा थोडासा काय झाला, बेंट झाला. म्हणजे याला म्हणायचं बेंट टी शेप जॉमेट्री. x(3) which can be having the bent T-shaped geometry. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे आपल्याला पुस्तकात जॉमेट्री दिले, हायब्रिडायझेशनचा टाइप दिला नव्हता, गेल्या वर्षी तुम्हाला झालंय म्हणून, पण तो माहिती असला पाहिजे. आता नंबर नेक्स्ट BRF5 x(5). आपल्याला लक्षात येतंय किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजेत एक्स मध्ये, 5. आपल्याकडे 3 आहेत. म्हणजे आता इथला एक उचलूया, लक्षात घ्या, आणि इकडे येईल. आता कळलं का बघा बाळांनो. म्हणजे 5 अनपेअर्ड झाले तर यांचं हायब्रिडायझेशन काय, अभ्यास करायची गरज नाही, खरं सांगतो, तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवा. जर इथं घेतलं x(5) घेतला तर हायब्रिडायझेशन कोणतं आलं, sp3d2 आलं का बघा, sp3d2 इन विच वन इज द लोन पेअर, दॅट इज नथिंग बट द BRF5. म्हणजे इथं मी ब्रोमीन घेतला, धिस वन इट इज द लोन पेअर, लक्षात आलं. अँड दीज आर द 5 फ्लोरीन विच कॅन बी अटॅच्ड टू ब्रोमीन, लक्षात घ्या. हे बघा हे असं आलं. म्हणजे हा जर घेतला तर स्क्वेअर आहे, त्याच्या खाली एक आहे, म्हणून या जॉमेट्रीला म्हणायचं स्क्वेअर पिरॅमिडल जॉमेट्री, लक्षात घ्या. दॅट वन इज कॉल्ड ॲज स्क्वेअर पिरॅमिडल. पिरॅमिड इजिप्तचे पिरॅमिड तुम्हाला झालेले आहेत, त्याच्यामध्ये आता मी जास्त वेळ नाही घालवत. म्हणजे धिस जॉमेट्री दॅट इज द x(5) अंडरगोज द sp3d2 हायब्रिडायझेशन हॅव्हिंग स्क्वेअर पिरॅमिडल जॉमेट्री, लक्षात आलं बाळांनो. आणि आता लास्ट वन काय अवघड आहे मला खरंच सांगा, समजून चला. फॉर एक्झाम्पल आता इथं IF7 आहे, 7 जण आहेत, म्हणजे आपल्याला 7 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजे. म्हणजे बघा हा इकडं आला, एक्साइटेशन करा ना बाळांनो. आता हे बघा हा पुढे गेला, सगळे हायब्रिडायझेशन मध्ये जातील. काय आलं, दॅट हायब्रिडायझेशन इज sp3d3 टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. म्हणजे x(7) अंडरगोज विच हायब्रिडायझेशन, sp3d3. टोटल 7 जण आहेत. म्हणजे इथं आयोडीन आहे, त्याच्या भोवती 7 आहेत. जर 7 असतील तर कधी, लक्षात घ्या बघा मी काय म्हणतोय, ही जी आहेत ही 5 एका प्लेन मध्ये येतात, 5 जण. 6वा वरच्या साईडला थोडासा, आता मी हा असा तिरका काढतो, लक्षात घ्या. बघा हा इकडं 5वा आणि हा इकडं 7वा आहे. म्हणजे इथं फ्लोरीन फ्लोरीन फ्लोरीन, हा फ्लोरीन हा फ्लोरीन, इकडं फ्लोरीन आणि हा फ्लोरीन. पण हे 5 फ्लोरीन एका प्लेन मध्ये आहेत. डायग्राम समजून घ्या थोडीशी, हा ऍक्च्युली असा पाहिजे होता, समजून घ्या जरा बाळांनो. हे बघा हे असं इकडं आला, हा असा आला. इथं जर गेला तर तुम्ही हा पेंटॅगॉन तयार झाला, 5 एका प्लेन मध्ये, वर एक आणि खाली एक. म्हणजे वर एक पिरॅमिड खाली एक पिरॅमिड असेल तर या जॉमेट्रीला म्हणायचं पेंटागोनल बाय पिरॅमिडल. हे आपल्या पुस्तकात दिलेलं नाही, पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं कारण गेल्या वर्षी झालंय. दॅट वन इज कॉल्ड ॲज द पेंटागोनल बाय पिरॅमिडल. माझी रफ डायग्राम आहे, मी अगदी काय परफेक्ट काढलेली नाहीये, मी परत एकदा सांगतो पण समजून घ्या. म्हणजे x(7) विच कॅन बी अंडरगोज sp3d3 हायब्रिडायझेशन हॅव्हिंग पेंटागोनल बाय पिरॅमिडल जॉमेट्री. लक्षात येते बाळांनो. म्हणजे याप्रमाणे आपल्याला इंटर हॅलोजन कंपाऊंड्स याच्याबद्दल माहिती असलीच पाहिजे. ओके, आता लास्ट वन आपल्याला घ्यायचं आहे अँड दॅट वन इज नथिंग बट, थोडंसं लक्षात घ्या, इंटर हॅलोजन कंपाऊंड्स मध्ये आपल्याला त्याच्या पुढचं आर्टिकल जे घ्यायचं आहे अँड दॅट इज नथिंग बट, सपोज फॉर एक्झाम्पल शेवटचं आर्टिकल माझ्या माहितीप्रमाणे हा, इफ यू कॅन कन्सिडर हिअर दॅट इज द रिॲक्टिव्हिटी. समजून चाला, इफ यू कॅन कन्सिडर क्लोरीन फ्लोरीन अँड इन्स्टेड ऑफ दॅट वन क्लोरीन मोनोफ्लोराईड. इथे एक क्वेश्चन येतो. तर इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आर मोर रिॲक्टिव्ह, that is the chlorine monofluoride is more reactive than Cl2 and F2 because the bond dissociation energy for this one it is a more one, while in chlorine monofluoride the fluorine is more electronegative while the chlorine is less electronegative, which can be having ionic character and therefore this one it is the more reactive than that of these two. हे आपल्याला एक लक्षात घ्या. म्हणजे इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आर मोर रिॲक्टिव्ह ड्यू टू लेस बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. आणि बॉन्ड डिसोसिएशन एनर्जीवरच आपल्याला थर्मल स्टॅबिलिटी पण एक्सप्लेन करता येते. तेवढं एक जरा थोडंसं आर्टिकल क्लिअर करा. म्हणजे इथं तुमचं इंटर हॅलोजन कंपाऊंडशी रिलेटेड सगळं कव्हर करायचा प्रयत्न केलाय. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचं आर्टिकल घेऊया बाळांनो. थँक्यू व्हेरी मच.